नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची पोटभरची सखी। आज आपण साबुदाणा पापड बघूया। त्यासाठी लागणारं साहित्य 1 किलो मी साबुदाणा घेतला आहे। तो साबुदाणा स्वच्छ धुवून भिजत घातला आहे। साबुदाणा भिजेल एवढं पाणी ठेवलं आहे त्यात। हा साबुदाणा मी रात्रभर भिजत घातला आहे। साबुदाणा रात्रभर भिजत घातला आहे। अर्धा किलो बटाटे मी किसून घेतले, तेही स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। हा आपला साबुदाणा भिजलेला आहे, छान मोकळा झालेला आहे। चला तर आता आपण साबुदाण्याचे पापड बनवूया। एक मोठं पातेलं घेतले, त्यात 2.5 लिटर पाणी टाकते। गरम पाणी घेतले, पाण्याला उकळी आली की त्यात साबुदाणा टाकला आहे। साबुदाणा थोडासा हलवून घेऊ आपण। त्यात अर्धी वाटी जिरं, अर्धी वाटी लाल मिरच्या, चवीनुसार मीठ टाकलं आहे। हे आपण आता छान शिजवून घेऊ। मंद आचेवर शिजवून घ्यायचं। अर्धवट शिजल्यानंतर त्यात बटाट्याचा कीस घातला आहे। बटाट्याचा कीस घालून पण आपण छान शिजवून घेऊया। हे मिश्रण आता आपलं शिजत आलं आहे, त्याला एक वाफ देऊया। हे पण आपलं मिश्रण किती छान शिजलं आहे। आता आपण याचे पापड करूया। एका चमच्याने छोटे छोटे गोल पापड करून घ्यायचे। छान असे चमच्याने छान असं पसरून घ्यायचं आहे। छोटे छोटे पापड खूप छान लागतं आहे, चवीलाही खूप छान असतं। हे पापड आपण 2 दिवस वाळवून घ्यायचे। वाळल्यानंतरही खूप सुंदर दिसतं। हे पहा, आपले पापड आता वाळले आहेत। 2 दिवसानंतर पापड असे दिसतात। आता हे पापड आपण छान तळून घेऊया। चला तर मग। कढईत तेल टाकलं आहे। तेल छान गरम झालं का त्यात एक एक पापड आपण तळून घेणार आहेत। आता पहा किती छान दिसत आहे, किती छान कलर आला आहे पापडांना आपल्या। एकदम कुरकुरीत झालेत, चवीलाही खायला खूप छान आहेत। तुम्ही सर्वांनी नक्की हे साबुदाण्याचे पापड करून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।